नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी कालवण बनवणार आहे। तर हे ह्या अशा शिंपल्या आहेत, ह्याला तिसरी आपण बोलतात। तर ह्या शिंपल्या ना फोडून घेण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते। मी कढईमध्ये असं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आता ह्या शिंपल्या टाकून घेते। आणि ह्या शिंपल्या आहेत ना, मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत साध्या पाण्यामध्ये नळाखाली। आणि आता ह्या अशा पाण्यामध्ये ना 10 मिनिटं ठेवायच्या। 10 मिनिटांनंतर तुम्हाला मी दाखवते। तर हे पहा, आता 10 मिनिटांनंतर पाण्याला उकळी आली आहे। आणि हे पहा शिंपल्यांचं काय झालंय, सर्व तोंड खोलली गेली आहेत। आता मी गॅस बंद करते। हे पहा कशा शिंपल्या पूर्ण खोलल्या गेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवते। मी आता तुम्हाला फक्त 1-2 काढून दाखवते, पण हे थंड झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे। आणि हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, हे कालवणासाठी यूज करायचं आहे। तर हे पहा मी तुम्हाला दाखवते। आता ही शिंपली जे अशी झाली आहे ना, तर ह्याच्यामध्ये जे मांस आहे ना ते आपल्याला घ्यायची आहे। हे पहा, हे असं घ्यायची आणि ही रिकामी फेकून द्यायची। हे पहा, आपल्याला ह्याचं कालवण बनवायचं आहे। हे अशी घ्यायची, हे एका साईडला असतं, हे घ्यायचं आणि हे रिकामं फेकून द्यायचं। हे पहा, अशा प्रकारे सगळ्या शिंपल्यांचं तर मी काढून घेते। तर हे पहा, कालवणासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मी हे 2 कांदे चिरून घेतलेत, ओलं खोबरं आहे, लसूण 1 कुडी आणि 1 आल्याचा तुकडा। ओलं खोबरं नसेल चालेल, सुकं खोबरंही वापरू शकता। तर हे सर्व मी भाजून घेणार आहे। तर हे पहा, आता मी 1 चमचा तेल टाकून घेते कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हा कांदा टाकते। हा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की मग खोबरं परतायचं। तर हे पहा, आता अर्धा कांदा झालेला आहे भाजून, पूर्ण भाजला गेला नाही आहे। आता ह्या स्टेजला मी त्याच्यामध्ये खोबरं आणि अद्रक टाकून घेणार आहे। आणि आता दोन्ही एकत्रच भाजणार आहे, त्यामुळे आपला वेळही वाचतो। तर हे पहा, खोबरं आणि कांदा, आलं, लसूण भाजून झालं आहे। हे सर्व मी एकत्रच भाजले। असं कच्चं वाटण करूनही टाकू शकता, पण त्याला नंतर मसाला भाजायला फार वेळ लागतो। म्हणून असं भाजून टाकलं ना की आपला मसाला पटकन भाजला जातो आणि कालवणही पटकन होतं। त्यामुळे अगोदर असा मसाला भाजून घेतला ना की नंतर आपल्याला जास्त मसाला भाजावा लागत नाही। आता हे थंड झाल्यानंतर ह्याचं वाटण करून घेणार आहे। मी ज्याच्यामध्ये मसाला भाजला होता ना त्याच कढईत फोडणी देणार आहे। तर हे पहा, मी तेल घालते कढईमध्ये। तेल जरा जास्तीचंच घ्यायचं, नॉनव्हेज म्हणलं की थोडं जास्तच तेल टाकावं। तेल गरम झालंय, आता त्याच्यात मी वाटलेला मसाला टाकते। हा मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, आपला मसाला आता परतून झाला आहे। आता त्यात मी मसाले टाकते। थोडी हळद टाकणार आहे, लाल तिखट। हा कांदा लसूण मसाला घरी बनवलेला आहे, तो मी तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाका, तुमचा मसाला किती तिखट आहे। आणि ते चांगलं परतून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये ते शिजवलेल्या शिंपल्या टाकणार आहे।
कस्तुरी मेथी थोडी टाकणार आहे मी. आणि जेव्हा आपण शिंपल्या शिजायला टाकलेल्या तेव्हा मी ते पाणी दाखवलं होतं ना तुम्हाला, आता तेच पाणी याच्यामध्ये वापरणार आहे. पण ते पाणी डायरेक्ट वापरायचं नाही, गाळून घ्यायचं, कारण कधी कधी त्याच्यात रेतीसुद्धा असू शकते. शिंपल्यांमध्ये रेती असते ना. चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक 10 मिनटं झाकण मारून ह्याला उकळी येऊन द्यायची. तर आता मी 10 मिनटं झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. तर हे पहा, एक 10 मिनटं झालेत. पहा कालवणाला कशी मस्त तर्री आली आहे आणि छान झालं आहे आपलं कालवण. आता त्याच्यावर एकच राहिलं आहे फक्त कोथिंबीर टाकायची, ते मी टाकून घेते. तर हे पहा आपलं कालवण तयार झालेलं आहे. हे पहा त्यातल्या ह्या शिंपल्या. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा